मुंबईमधल्या अग्निशमन दलाच्या जीवघेण्या भरती प्रक्रियेची राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली आहे। 19 फूट उंचीवरून उडी मारण्याचा निकष वादात आहे। झी 24 तासच्या बातमीनंतर आयोगाने स्वतःहून दखल घेत पालिकेला नोटीस बजावली। 28 सप्टेंबरपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश पालिकेला देण्यात आले। औरंगाबाद महापालिकेत आज प्रचंड गोंधळ झाला। खड्ड्यांच्या प्रश्नावरून बोलावलेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक झाले। अधिकारी गेंड्याच्या कातडीचे असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला। नगरसेवकांचं हे रूप आणि भाषा पाहून पालिका आयुक्त अधिकाऱ्यांसह सभागृहाच्या बाहेर पडले। ठाण्यामध्ये सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या एका अल्पवयीन मुलीनं एका रोड रोमिओची यथेच्छ धुलाई केली। आधी मुलीनं छेडछाडीकडे दुर्लक्ष केलं, मात्र छेड काढणं सुरूच राहिल्यानं तिच्या संयमाचा बांध तुटला। अखेर या मुलीनं दुर्गावतार धारण केला आणि या स्त्रीलंपट तरुणाला बदडून काढलं। नौपडा पोलिसांनी या रोड रोमिओला अटक केली आहे। पाटील नावाचा मुलगा आहे आणि तो माझ्या मागे लागलेला, मला धमकी देत होता। माझा भाऊ PSI आहे, माझी बहीण कलेक्टर आहे, बघ तुझ्या बापाला रिक्षात घालून मारेल, भावाचा भाऊ पोलीस आहे तर तुझ्या फॅमिलीवरती कोणत्या पण प्रकारे गुन्हा दाखल करून मी त्यांना अटक करेल, मला हो बोल नाही तर बघ। माझ्यावर त्यांनी जबरदस्ती करण्याचा पण प्रयत्न केला। मला त्यांनी 2दा मारली आणि त्यांनी त्याचा भाऊ PSI आहे, बहीण कलेक्टरने सांगितल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला जायला घाबरलो। त्यानंतर आम्ही अवर साहेबांकडे गेलो, त्यांना सगळं सांगितलं। त्यांनी त्या मुलाच्या 4 चापटी मारल्या, त्याला पोलीस स्टेशनला अटक केली आणि आता आम्हाला न्याय मिळाला। मुंबईमध्ये वांद्रे स्टेशनवरती वांद्रे टर्मिनसवरती घडलेल्या प्रीती राठी ॲसिड हल्ल्याप्रकरणी आज प्रमुख आरोपी अंकुर पनवारवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाला। 2013 साली प्रीतीवर वांद्रे टर्मिनस येथे ॲसिड हल्ला झाला होता। त्या बाबतीत उपचार सुरू असताना तिचा काही महिन्यांनी मृत्यू झाला। पनवारच्या शिक्षेसंदर्भातचा युक्तिवाद उद्या होईल आणि त्याला उद्या शिक्षा ठोठावली जाईल। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या दापोली तालुक्यात तामसतीर्थ भंडारवाडा इथे 4 दिवसांपूर्वी रुपेश बागकर या तरुणानं आत्महत्या केली आहे। गावानं वाईट टाकल्यानं त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याचा त्याच्या आईनं दावा केला। गेल्या वर्षी दहीहंडीच्या वेळी झालेल्या वादातनं हा प्रकार घडला। गावकऱ्यांनी सर्व आरोप मात्र फेटाळून लावले। यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगावच्या खैरगाव कासार इथे शेतकरी मारुती नागोसे यांना वाघानं ठार केले, तर पाचमोहच्या जंगलात सखाराम टेकाम यांची देखील नरभक्षक वाघानं शिकार केली। अखेर लचके तोडलेल्या स्थितीत सखाराम यांचं शव मिळून आलंय। या वाघामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या कोटखेड शिवारात आज पुन्हा एकदा पिसाळलेल्या अस्वलानं 2 तरुणांवरती हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली। डोंगरशेवली इथले बबन चव्हाण आणि छगन चव्हाण हे दोघेही भाऊ बाईकवरती शेतामध्ये जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।